नमस्कार, निवेदिता सरफ रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला वेगवेगळ्या माझ्या आईच्या माहेरच्या रेसिपीज दाखवत आले. त्याच्यातली आणखीन एक आई आमची उत्तम करायची आमटी, ती म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा घालून केलेली शेंगवणी. जशी आपण गोळवणी मागे बघितली होती, तुम्हाला खूप आवडली होती, तुम्ही त्या व्हिडिओला खूप रिस्पॉन्स दिला होता. आज आपण बघूया आपण शेंगवणी कशी करायची. सर्वप्रथम म्हणजे शेंगवणीसाठी आपल्याला जे एक वाटण लागतं ना ते आपण करूया. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत आलं, लसूण, धणे, जिरे, कांदा. पण आधी आपण धणे जिरे जरासे भाजून घेऊया. मी घेतलेत 2 शेंगा आणि छोटे होते म्हणून 2 बटाटे. तुमच्याकडे बटाट्याचा मोठा असेल तर एकच घ्या. 2 शेंगा आणि 1 बटाटा. 2 शेंगांचे हे असे तुकडे करून घेतलेत मी. आणि बटाटे पण असे फार जाड नाही आणि फार पातळ पण नाही असे कापून घेतले. आधी आपण मसाला करूया. त्याच्यामध्ये मी घेतलंय 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धणे. हे जरासे आपण भाजून घेऊया. मी नेहमी म्हणते तसं आपल्याला काही हे खूप असं भाजून घ्यायचं नाही, कोरडेच भाजायचे, जरा त्याला सुवास सुटेपर्यंत. जास्त भाजले ना तर रंग बदलतो, मग तो काळपट रंग येतो, कधी कधी थोडासा करपट वास येतो. म्हणून ते खूप भाजायचेच नाही आहेत, थोडासा त्याचा वैस वास जाईपर्यंतच आपल्याला भाजायचे. हे जर आपल्याला गार करावे लागतील तोपर्यंत आपण एक काम करूया, थोडंसं तूप घालूया. आपण नंतर फोडणी तेलाचीच देणार आहोत याला, पण तूप घालूया त्याच्यात. हे शेंगा हे छान स्वच्छ धुवून घेतले आहेत मी, आणि बटाटे. त्यात घालूया मीठ, अगदी किंचित हळद. हे असे जर असे आपण परतून घेतले तुपावरती किंचित. आता आपण याच्यामध्ये घालूया पाणी. आणि ह्याच्यात आता आपण झाकण ठेवून हे शेंगा आणि बटाटे दोन्ही जरा ना शिजवून घेऊया. हे शिजतंय तोपर्यंत आपण आपलं वाटण करून घेऊया. आपल्याला काय घेतलं आपण, 1 चमचा धणे आणि जिरे छान असे रोस्ट करून घेतलेत. त्याच्याबरोबर आलं, लसूण आणि कांदा हे एकत्र आपल्याला वाटायचं आहे. आता हा 1 कांदा आहे. ह्याच्यातला मोठा कांदा असेल तर अर्धा कांदा वाटणात घ्या, अर्धा कांदा फोडणीत घ्या. आणि छोटे कांदे असतील तर 1 कांदा वाटणात घ्या, 1 कांदा फोडणीत घ्या. वाटणात जर जास्त कांदा घेतला ना तर वाटण थोडंसं गोडीळ होतं. मग त्याला थोडीशी अशी आपण तसंही चिंचगूळ घालणार आहोत, त्या कांद्याची गोडीळ चव येते, म्हणून वाटणामध्ये कांदा जास्त मला घालायला आवडत नाहीत. आपण थोडासाच ह्याच्यातला अर्धा कांदा वाटणात घेणार आहोत. वाटण करण्यापूर्वी पहिल्यांदा हे जे भाजलेले धणे जिरे जे आता गार झालेत, पहिल्यांदा ते फिरवायचे मिक्सरमध्ये. मग त्याच्यात आलं, लसूण आणखीन कांदा घालायचा. कारण नाहीतर मग ना त्या एवढा आपण रोस्ट केलेल्या धणे जिऱ्याचा छान असा खमंग सुवास येणार नाही. त्यामुळे आधी पहिल्यांदा धणे जिरेची जराशी पावडर करून घेऊया आणि मग त्याच्यात आलं, लसूण आणि कांदा घालूया. हे पहा, हे आपण असे धणे जिरे वाटून घेतलेत. आता त्याच्यात आपण आलं, लसूण, ह्या कांद्यातला अर्धा कांदा घालूया आपण. एवढा कांदा आपण फोडणीला ठेवूया. आणि हे खोबरं घालूया. हे पाव कप खोबरं आहे. आता हे सगळं गंध गोळीसारखं एकदम बारीक वाटून घेऊया. आता आपण बघूया आपला बटाटा शिजला आहे का. येस, बटाटा चांगला शिजलाय, शेंग पण चांगली शिजली आहे. आता आपण हे काढूया.
आता आपल्याला ह्याला द्यायची फोडणी. वाटण मला दाखवायचंय तुम्हाला. बघा कसं बारीक झालंय एकदम. आपण आधी धणे जिरे वाटून घेतले, मग त्याच्यात आलं, लसूण, कांदा असं घालून सगळं एकत्रित वाटून घेतलं आणि खोबरं. हा मोहरी चांगली तडतडू दे. तडतडाची थांबली की मग आपण हिंग घालूया. कढीपत्ता जास्त नाही आहे, थोडासाच घालायचा म्हणून मी एवढीशी पानं घालतेय. मग घालूया त्याच्यामध्ये हा कांदा. जो आपण अर्धा कांदा घेतला होता वाटणामध्ये, त्यातला अर्धा उरलेला कांदा आपण ह्याच्यात घातला. कांद्यावर टाकूया हळद. घालूया तिखट. तिखट तुम्हाला कसं काय हवं तसं प्लीज घाला. जरा तेलात घातल्यावरती त्याला छान असा रंग येतो, म्हणून मी ते तेलावर घातलंय. आता ह्याच्यात सर्वप्रथम, कारण आपण आपली शेंगा आणि बटाटे दोन्ही थोडेसे तुपात परतून घेतलेत, त्यामुळे ह्याच्यावरती आपण आधी घालूया वाटण. हे वाटण जरा त्याला तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतून घेऊया. शेंगा बटाट्यामध्ये आपण मीठ घातलेलंच आहे, पण नेहमी वाटणात सुद्धा ना थोडंसं मीठ घालावं, नाहीतर ते ना एकजीव मीठ झाल्यावरती तर थोडासा तो असा ग्रेव्ही आणि ह्याच्यातला थोडा फरक जाणवतो. म्हणून आपण ह्याच्यामध्ये आधी आता मीठ घातलंय. आता ह्याच्यात एक अतिशय महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आपण घालणार आहोत, तो म्हणजे सिकेपी मसाला. हा 2 चमचे आपण त्याच्यात छोटे चमचे सिकेपी मसाला घालूया. हा पण माझा घरी बनवलेला आहे. माझ्या आईची, मावशीची अशी ती रेसिपी आहे. माझी आई माहेरची सिकेपी, त्यामुळे अशी ती जुनी आमच्याकडे चालत आलेली अशी रेसिपी आहे. तर हा मसालासुद्धा मी लवकरच बाजारात आणणार आहे, कारण ह्या सगळ्याची जी चव आहे ती त्यातल्या मसाल्यांशी खूप निगडीत आहे. आता आपण टाकलाय सिकेपी मसाला. आता पहा, मला असं वाटतं तो छान झालाय मसाला, मस्त परतला गेलाय. आता आपण त्याच्यामध्ये थोडे आपल्या शेंगा आणि बटाटे टाकूया. आधी पाणी नंतर घालूया. हे सगळं अशासाठी की आपण जर फोडणीमध्ये शेंगा बटाटे टाकले तर मग मसाला आपल्याला वेगळा परतून घ्यावा लागेल. त्यापेक्षा शेंगा बटाटे परतून शिजवून घेतले तर तेलात आपल्याला छान मसाला परतून घेता येतो. हे पाणीही सगळं घालायचं, पण पहिल्यांदा मी ते शेंगा आणि बटाटे त्या मसाल्यात परतून घेते आणि मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया. ते त्यात छान तूप पीप आहे, ऑलरेडी मीठ आहे. सगळं सत्व आहे त्या शेंगाचं आणि बटाट्यांचं. हे जरा सगळं छान असं परतून घेऊया. आता त्याच्यात आपण टाकूया चिंचेचं कोळ. हा 1/2 कप कोळ आहे चिंचेचा.
थोडासा गूळ, हे पाणी घालायचं आहे मला. दिसते ना इंटरेस्टिंग. याला थोडंसं अजून इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आपल्याला अजून त्याच्यात काहीतरी घालायचं आहे. त्याला ती पहिल्यांदा एक उकळी काढूया. आधी घालूया थोडीशी कोथिंबीर. ह्याला एक चांगली उकळी येऊ द्या. आता ह्याला काय म्हणूया, आमच्या आईच्या भाषेत बोलायचं तर सुरमट करण्यासाठी त्यात घालूया आपण थोडंसं नारळाचं दूध. आणि अजून एकदा ती थोडीशी उकळू देऊया. किती सोपी आहे ना, काही फार मोठे सोपस्कार नाही आहेत. ही इतकी मस्त लागते ना शेंगवणी, भाताबरोबर, भाकरीबरोबर. तुम्ही नक्की करा आणि मला सांगा तुमच्या घरच्यांनाही शेंगवणी आवडली की नाही. ही साडीसुद्धा आपल्या एक भगिनी जोडल्या जात आहेत निवेदिता सराफ रेसिपीजची. सर साजिरी या ब्रँडकडनं मला या एपिसोडमध्ये नेसण्यासाठी देण्यात आलेली साडी आहे. खूप छान, हलकी, रंग छान आहेत त्या साडीचे. आणि त्या ब्रँडच्या पण बऱ्याच गिफ्ट देण्याच्या पण वस्तू आहेत. सण आणि देवाणघेवाण भेटवस्तू अशा खूप त्यांच्याकडे असतात. साजिरी नावाचा ब्रँड आहे आणि दीपिका ताई आहेत, त्यांनी ही खूप छान साडी मला पाठवल्याबद्दल त्यांना थँक्यू. आणखीन तयार आहे आपली शेंगवणी. बघा मस्त झाले की नाही, किती फटाफट झाली आपली शेंगवणी. छान सुरमट. सुरमट हा टिपिकल शब्द आहे. छान जेव्हा त्याच्यात बऱ्यापैकी नारळाचं दूध असतं ना तेव्हा त्याला आपण सुरमट म्हणतो. मस्त गरम गरम भात आहे, चपाती आहे, शेंगवणी आहे आणि मस्त बसायचं आणि छान जेवायचं. गरम गरम शेंगवणी. परत तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. नुसतं येऊन बघू नका, प्लीज सबस्क्राईब करा, मला फार गरज आहे. शेअर करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत राहा निवेदिता सराफ रेसिपीज.